नाव चिंगूबाई नामदेव शिंदे, वय असेल अंदाजित 75च्या आसपास. तोंडात एक 4-5 राहिलेले दात. पण या आजीकडे बघितलं ना, जगण्याची वेगळीच ऊर्जा निर्माण होत्या. कारण ह्या एवढ्या उतारत्या वयात डोक्यावर 15 ते 20 किलो वजनाची पाटी, सोबत हातात 2 पिशव्या घेऊन ही आजी कोल्हापूर पासून 11 ते 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या असुर्ली गावातून दही, दूध, ताक, लोणी तसेच रानातील माळवं विकण्यासाठी कोल्हापूरमध्ये येते. सकाळी 7 वाजता आजीचा प्रवास चालू होतो. तो दुपारी 12-1 वाजेस्तवर जे काही विकण्यासाठी घेऊन आलेलं आहे ते सगळं विकून आजी परत गावाला निघून जाते. त्यानंतर 4 वाजायच्या पुढे गेल्यानंतर शेतातली कामं करायची आणि दुसऱ्या दिवशी यायची तयारी करायची. अगदी प्युअर, जसं दुधात कोणत्याही प्रकारची न भेसळ करता यांनी जे बनवलेले पदार्थ आहेत त्याच पद्धतीनं आजीचं मन सुद्धा अगदी निव्वळ होतं. खरंच मला आजीकडे बघितल्यानंतर माझ्या आजीची आठवण आली. खरंच अशा लोकांना माझा सॅल्यूट आहे, कारण अशा लोकांमुळे आपल्याला जगण्याची ऊर्जा निर्माण होते. सॅल्यूट आहे आजी.